नमस्कार, गुड मॉर्निंग. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्व स्वयंसेवक, निमंत्रित आणि व्यासपीठावर असलेल्यांची संख्या जास्त असल्या कारणानं प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होईलच असं नाही. म्हणून सर्वच आदरणीय, सर्वच सन्माननीय आणि सर्वच मान्यवर 7 दिवसांचं 28 तारखेपासून ते 3 जानेवारी 2026 पर्यंतचं राष्ट्रीय सेवा योजना विभागाचं 27वे ग्रामीण पुनर्रचना शिबिर यावर्षी आपण कोंडगे गावामध्ये संपन्न करतो आहोत. आपल्याला कोंडगे ग्रामपंचायतीचे सन्माननीय सरपंच साहेब कदम साहेब, प्रशालेचे मुख्याध्यापक कांबळे सर, पूर्ण संस्था म्हणजे मुंबईचे अध्यक्ष, इथली लोकल कमिटीचे अध्यक्ष, ग्रामस्थ या सर्वांचं प्रचंड प्रमाणावरचं सहकार्य दिसतच आहे. या 7 दिवसाची रूपरेषा नेमकी काय असेल ही अवगत करण्याकरता म्हणून मी इथं आत्ता आपल्यासमोर उभा आहे. सर्वांना मला ही गोष्ट सांगायची आहे की राष्ट्रीय सेवा योजना ही केंद्र सरकारची योजना असून सलग 2 वर्ष NSSचं व्हॉलेंटियर म्हणून विद्यार्थ्यांनी काम करावं हे अपेक्षित आहे. आणि त्या 2 वर्षामध्ये 1 वर्ष 7 दिवसाचं हे निवासी शिबिर विद्यार्थ्यांनी अटेंड करायचं, तरच त्याला प्रमाणपत्र मिळतं. आणि तेवढ्याकरता हे 7 दिवसाचं शिबिर हे विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये भरपूर काही बदल घडवून आणणार आहे. आणि म्हणून हे 7 दिवसाचं शिबिर यावर्षी आपण कोंडगे येथे आयोजित करतो आहोत. 3 वर्षाकरता दत्तक गाव घ्यावं अशी केंद्र सरकारची सूचना आहे. हे यावर्षीचं इथलं पहिलं वर्ष आहे. जर आपण उत्तम पद्धतीने इथं काम करून दाखवलं, कारण तुम्ही मगातपासून आल्यानंतर बघितलं आहात की ताटावरनं पाटावर अशी आपली अवस्था आणि व्यवस्था इथं करून ठेवली आहे. जणू काय सर आम्हाला असं फिलिंग होतं की आम्ही ॲग्रो टुरिझमच्या कुठल्या तरी एका पॉईंटलाच भेट देतोय की काय. एवढ्या लक्झरियस व्यवस्थेची आम्हाला एवढी सवय नाही. आमचं असं म्हणणं आहे की जेवढी गैरसोय जास्त तेवढा कॅम्प सक्सेस. विद्यार्थ्यांना सुद्धा सहजीवनाची गोडी, ॲडजस्टमेंटची सवय ही लागावी, हा याच्या मागचा महत्त्वाचा उद्देश. पण आपलेच विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होऊ नये याकरता म्हणून इथले सरपंच, इथले ग्रामस्थ, इथली सगळी मंडळी राबता आहेत. त्यांचं ते राबणं महत्त्वाचं ठरतं, पण त्याच्यापेक्षा सुद्धा त्यांनी राबल्यानंतर मग आपल्यावरची जबाबदारी सगळ्यात जास्त वाढते. हे तुम्हाला मला या व्यासपीठावरनं अत्यंत आवर्जून पद्धतीनं सांगायचं आहे. कारण आत्ता या क्षणापासून आपलं 7 दिवसाचं शिबिर सुरू झालं आहे.
या शिबिरामध्ये हे उद्घाटन सत्र संपल्यानंतर भोजनावकाश होईल आणि त्याच्यानंतर दुपारी आपण श्रमदानाला सुरुवात करणार आहोत. जो रिझल्ट आणि जी अपेक्षा गावकऱ्यांनी आपल्याकडनं श्रमदानाच्या संदर्भामध्ये व्यक्त केली आहे तर ती आम्ही 100% पार पाडूच सर. जसं जसं असं शिबिर पुढे जात राहील तर त्या शिबिरांमध्ये आमच्याकडनं आपल्याला कोणत्याही तक्रारीला आम्ही वाव देणार नाही. व्यवस्थित शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थी सगळे इथे राहतील. फक्त आपल्याला एक विनंती आहे की ग्राम संबंध गावामध्ये फिरत असताना हे सगळे आपलेच विद्यार्थी आहेत आणि त्यांना आपण जसं सांभाळून घेतलं तसं 7 दिवस पुढचे त्यांना सांभाळून घ्यावे ही नम्र विनंती परत संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने आपल्याला करतोय. या 7 दिवसाच्या कालावधीमध्ये दिनक्रम एकंदरीत बघितला तर आपला सकाळी 6 वाजता प्रार्थना होईल. सकाळी 6 ते 7:30 या कालावधीमध्ये आपण योगासन, एक्झरसाइज आणि मेडिटेशन घेणार आहोत. 7:30 वाजता चहापाण्याची वेळ असेल. 8 वाजता श्रमदानाकरता विद्यार्थी निघतील. 8 ते 12 वाजेपर्यंत रोज 4 तास हे श्रमदानाकरता असतील. 12 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंतचा कालावधी हा विद्यार्थ्यांचं जेवण आणि वैयक्तिक स्वच्छता हे करता असेल. 2:30 वाजता परत विद्यार्थी पेंडॉलमध्ये जमतील. 2:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांच्या यावर्षी आपण मुद्दामून कार्यशाळा या नमूद केल्यात. विद्यार्थ्यांच्या कार्यशाळा घेताना त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भातलं एक कौशल्य हे विकसित कसं होईल याच्यावर आपण जोर दिलाय. आणि हे कौशल्य विकसित करणाऱ्या कार्यशाळांमध्ये आपले जर विद्यार्थी सहभागी होऊ इच्छित असतील तरी सुद्धा प्रशालेचे विद्यार्थी आणि त्याचबरोबर गावामधले कोणी तरुण सहभागी होऊ इच्छित असतील तर त्यांना सुद्धा सहभागी करून घ्यायला आमची हरकत अजिबात काही नाही. कारण रिसोर्सेस लांबून इथपर्यंत आपल्यापर्यंत येतात. म्हणजे मुंबईपासून, लातूरपासून काही प्राध्यापक लोक किंवा काही त्यात तज्ज्ञ मार्गदर्शक इथं उपस्थित राहणार आहेत. तर त्यांच्या या मार्गदर्शनाचा लाभ आपण सगळ्यांनी घ्यावा अशी आपल्याला एक नम्र विनंती आहे. त्यानंतर संध्याकाळी चहापान झालं की प्रार्थना असेल. हे प्रार्थनेचं सेशन आमचं सगळ्यात महत्त्वाचं सेशन असं आम्ही त्याला मानतो. कारण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्यावर खूप छान पद्धतीनं संस्कार करता येतात. ते जवळपास पाऊण तास चालतं. 7 ते 7:15 दरम्यान ते 7 ते 8:30 या कालावधीमध्ये 1.5 तासाचं ब्रेनस्टॉर्मिंगचं सेशन आहेत किंवा त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मधलं व्हॅल्यू एज्युकेशन त्यांना द्यावं याकरता म्हणून 1.5 तासाचे लेक्चर्स त्यावेळेला ऑर्गनाईज केले. ते लेक्चर्स जर आपण सगळे बघितले तर तेही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे ठरतात. त्याच्यामुळे चल रही कितनी हसीन है ये दुनिया. फूल सारे झमेले देख फूलों के मेले. बड़ी रंगीन है ये दुनिया. दुम दुम दाना रत दुम दाना दुम दुम दाना रत दुम दाना दुम दुम दाना रत दुम दाना भैया. रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे. ये रास्ता है कह रहा अब मुझसे मिलने को है कोई कहीं अब तुझसे. दिल को है क्यों ये बेताबी किससे मुलाकात होनी है. जिसका कब से अरमा था शायद वही बात होनी है. यूं ही चला चल रही यूं ही चला चल रही जीवन गाड़ी है समय पहिया. आंसू की नदियां भी हैं खुशियों की